नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड होते। नाशिक मनपा निवडणुकीत भाजपनं युतीसाठी नकार दिलाय। भाजपाची सर्व 122 जागांवर स्वबळाची इच्छा असल्याचं बोललं जातंय। शहराध्यक्षांनी भाजप पक्षश्रेष्ठीकडे तसा अहवाल दिलेला आहे। त्यामुळे नाशिक मनपामध्ये महायुती एकत्र लढणार नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपनं सर्व 122 जागांवर स्वबळाची इच्छा व्यक्त केली आहे। शहराध्यक्षांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे तसा अहवाल देखील दिलेला आहे। नाशिकच्या राजकारणातली ही मोठी घडामोड म्हणता येईल। महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक आहे नाशिकची महापालिका। त्यासाठीही महायुती एकत्र लढेल आणि एकत्रितरित्याच महापौर पदाचा दावेदार ठरवेल अशी चर्चा सुरू होती। मात्र तसं होताना दिसत नाहीये, कारण भाजपनं स्वबळाची इच्छा व्यक्त केलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय माहिती येते? नाशिकमध्ये महायुती होणार नाहीये का? आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बातमी आहे प्रणिता, कारण मागच्या काही दिवसांपासून जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, काही ठिकाणी आम्ही युती करून लढू अशा पद्धतीची माहिती देत आहेत। मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी जे युती होईल अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। पण स्थानिक पातळीवर मात्र वेगळा मूड जो आहे तो नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा दिसतोय, कारण मागच्या 2 दिवसांपासून भाजपने स्थानिक जे इच्छुक नगरसेवक आहेत यांची ही मुलाखत घेतली। त्या मुलाखतीमध्ये जवळपास 1000हून अधिक जे उमेदवार हे मुलाखतीसाठी आलेले होते आणि या मुलाखतीनंतर आता स्थानिक भाजपकडनं वरिष्ठ लेवलला नाशिकमध्ये भाजप हे स्वतंत्र लढलं पाहिजे अशा पद्धतीची इच्छा कार्यकर्त्यांची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे। असा अहवाल जो आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढण्याच्या मोडमध्ये नाशिकमध्ये दिसतंय। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती वरिष्ठ लेवलकडनं काय भूमिका घेतली जाते आणि त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाची काय या सगळ्या अनुषंगाने काय भूमिका असेल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता तरी तूर्त नाशिकमध्ये दोन्ही भाजप आणि शिवसेना हे दोघेही वेगळे लढतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो। किरण, जर आपण पाहिलं एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि ठाकरे बंधू युती करू शकतात, ती त्या मनपा निवडणुकींच्या याद्यात नाशिक मनपा देखील आहे। त्यामुळे जर ठाकरे बंधूंना आव्हान द्यायचं असेल तर महायुतीला एकत्र लढणं महत्त्वाचं आहे असं बोललं जात होतं। जर एकत्र न लढता वेगवेगळे हे पक्ष लढले तर पोषक वातावरण तसं महायुतीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी असेल का? खरं तर असं अभ्यासकांचं म्हणणं आहे की जर महायुती एकटी लढली, जर एकत्र लढले तर त्यांना फायदा होईल। पण भाजपकडे इच्छुक उमेदवार खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे भाजप शिवसेनेची जर युती झाली तर बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल असा एक अंदाज भाजपला आहे। आणि त्याच पद्धतीने कुंभमेळा आहे, या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे महापालिका आपल्या ताब्यात असावा असाही एक जो प्लॅन आहे तो भाजपकडनं आखला जातोय। आणि त्याच पद्धतीने मागच्या निवडणुकीत म्हणजे मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढून जवळपास 65हून अधिक जागा हे नाशिकमध्ये जिंकलेले होते। आता सुद्धा भाजपचे 3 आमदार आहेत। त्यामुळे मोठी ताकद भाजपची नाशिकमध्ये आहे आणि त्यामुळे स्वतंत्र लढलो तर फायद्यात राहू अशा पद्धतीचा एक कल जो आहे किंवा जो अभ्यास आहे तो भाजप नेत्यांचा आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचा अहवाल आता वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता वरिष्ठांकडनं काय भूमिका किंवा काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। किरण, आता भाजपच्या या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे, त्या संदर्भात माहिती तुमच्याकडनं घेऊ। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।